महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही 6व्या हप्त्याची वाट पाहून आहात। त्याचबरोबर काही महिलांचे अजून 0 रुपये जमा झालेले आहेत, त्यांना कुठलाही हप्ता अजून जमा झालेला नाही, त्या देखील बहिणी पैशाची वाट पाहून आहेत। तर आतापर्यंत तुम्हाला बघा 5 हप्ते सरकारने जमा केलेले असतील, तर आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे या ठिकाणी, परंतु अजूनपर्यंत 6वा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही। मग 6वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल, त्यासोबत राहिलेल्या बहिणींचे जे थकीत हप्ते आहेत ते देखील कधीपर्यंत जमा होतील त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे, ती म्हणजे 6व्या हप्त्याबद्दल, त्याच्याबद्दलचं हे अपडेट आलेलं आहे। काय अपडेट आहे डिटेलमध्ये आपण पाहूयात। तर बघा 21 नाही तर थेट 3000 रुपये मिळणार। फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेणार, काय निर्णय घेऊ शकतं त्याच्याबद्दलची ही माहिती आलेली आहे, डिटेलमध्ये आपण बघूयात। तर बघा महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले असल्याने लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला 21 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय। याबाबत राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आम्ही याबाबत विचार करणार आहोत असे म्हटले आहे। तर बघा तुमचे 600 रुपये या ठिकाणी वाढवलेले आहेत, हे 100% तुम्हाला भेटणारच आहेत। त्याच्याबद्दल पूर्णपणे प्रक्रिया चालू झालेली आहे। अर्थसंकल्पामध्ये याबाबत विचार करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे अर्थसंकल्पामध्येच लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याबाबतचा विचार जो आहे तो केला जाणार आहे। परंतु आता मग 6वा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा तो कधीपर्यंत भेटेल किंवा 6वा हप्ता किती रुपयाचा भेटणार आहे त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा काय माहिती आलेली आहे। मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना आता 21 रुपये नाही तर थेट 3000 रुपये देण्याची योजना सरकारने आखली आहे। तर काय या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे त्याची डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। बघा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 21 रुपये देऊ असं म्हटलं गेलेलं होतं। तर आता महत्त्वाचं आहे, यामुळे महायुतीच्या सरकारनं पुन्हा जे आहे ते राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे 21 रुपये तर तुम्हाला भेटणारच आहेत। तर लाडक्या बहिणींच्या माध्यमातून 21 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। ठीक आहे, तर त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अर्थसंकल्पामध्ये असेल किंवा त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे आम्ही 100% घेणार आहोत आणि ते पैसे वाढवणार आहोत असं त्यांनी सांगितले, परंतु कुठल्या महिन्यापासून 21 रुपये भेटतील ते सांगितलेलं नाही। परंतु याबाबत राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आम्ही याबाबत संदर्भात विचार करणार आहोत असं म्हटलेलं आहे। म्हणजेच अर्थसंकल्पातच लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याबाबतचा विचार होणार आहे। मात्र याआधी सरकार लाडक्या बहिणींना एक मोठी भेट देणार आहे, त्याबद्दलची या ठिकाणी ही आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे। तर बघा ही एक शक्यता आहे, असा विचार जो आहे या ठिकाणी केला जाऊ शकतो। डिसेंबर आणि जानेवारीचे तुम्हाला एकत्रित पैसे दिले जाऊ शकतात। म्हणजेच बघा काय म्हटलं या ठिकाणी, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे 1500 रुपयाप्रमाणे एकूण 3000 रुपये मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो अजून 21 रुपयाबाबतचा पूर्ण निर्णय झालेला नाही किंवा असा देखील निर्णय होऊ शकतो तुम्हाला डिसेंबर पासूनच किंवा जानेवारी पासूनच देखील 21 रुपये दिले जाऊ शकतात। जर 21 रुपयाचा सध्या लवकर निर्णय नाही झाला तर तुम्हाला या ठिकाणी मकर संक्रांतीच्या अगोदर डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 1500 रुपये प्लस 1500 रुपये या ठिकाणी म्हणजे 3000 रुपये एकदाच तुमच्या खात्यामध्ये दिले जाऊ शकतात। या अगोदर देखील सरकारने असे निर्णय घेतलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभासंदर्भात। जसे की बघा जुलैमध्ये ही योजना चालू झाली, तर रक्षाबंधनासाठी तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये एकत्रित दिलेले होते। अशा पद्धतीचा निर्णय या अगोदर देखील घेतलेला आहे। त्याच संदर्भात मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा नवीन वर्षाची भेट म्हणून जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला एकत्रित दिला जाऊ शकतो। त्याबद्दलचीच ही न्यूज आलेली आहे। बघा 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीचा सण
लक्षात घेता डिसेंबर आणि जानेवारीच्या या दोन्ही महिन्याचे पैसे एकाच वेळी खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे। ही शक्यता जी आहे बघा, 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे, त्याच्या निमित्ताने डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी एकत्रितच दिले जाऊ शकतात। मग ते डिसेंबरमध्ये दिले जाऊ शकतात किंवा या ठिकाणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीमध्ये देखील दिले जाऊ शकतात, कारण की 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे। त्याच्यामुळे बघा डिसेंबर एंडिंगला देखील हे पैसे तुम्हाला वाटप केले जाऊ शकतात, दोन्ही महिन्याचे एकत्रित मिळून मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता, कारण की महिलांसाठी हा महत्त्वपूर्ण सण आहे। त्याच्या संदर्भात मित्रांनो ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते। तुम्हाला देखील असं वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की दोन्ही महिन्याच्या अशा पद्धतीने एकत्रित मकर संक्रांतीच्या निमित्तानं 3000 रुपये मिळायला पाहिजेत, तसा सरकारने निर्णय घेतला तर ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे। तर ही एक शक्यता आहे, तथापि या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती आलेली नाही। यामुळे फडणवीस सरकार खरंच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का? डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार का? ही गोष्ट उत्सुकतेने पाहणं गरजेचं असणार आहे। तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलीच आहे 6व्या हप्त्याची। बघा 6वा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार त्याच्याबद्दल स्वतः काय केलेलं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं बघा, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जो तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कॅबिनेट घेतलेले, कॅबिनेटमध्ये अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। बघा पुढचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ खात्यात जायला हवा, त्यामुळे आम्ही त्याची पूर्ण तरतूद केलेली आहे, कुठलीही अडचण नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि तसे आदेश देखील त्या ठिकाणी कॅबिनेट झाल्याबरोबर अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी म्हटलंय त्यांनी, आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय की आपली लाडकी बहीण योजना जी आहे तिचा पुढचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ खात्यात जायला हवा, त्यामुळे आम्ही त्याची पूर्ण तरतूद केलेली आहे, त्यात कुठलीही अडचण नाही, कारण आम्ही जे निर्णय घेतले आहेत ते कागदावर राहिले नाहीत, त्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी केली आहे। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी असे देखील आदेश दिलेले आहेत की डिसेंबरचा हप्ता देखील तात्काळ खात्यात जावा। मग बघा एकतर तुमचा डिसेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी भेटू शकतो, तो 1500 रुपयाचा असू शकतो किंवा या ठिकाणी 2100 रुपयाचा असू शकतो, किंवा अशी देखील शक्यता आहे ती म्हणजे या ठिकाणी तुमचे 3000 रुपये देखील या ठिकाणी जमा होऊ शकतात। ते म्हणजे या ठिकाणी 14 जानेवारीला मकर संक्रांती असल्यामुळे त्याच्या निमित्ताने देखील सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतं। दोन्ही हप्ते जे आहेत लाभाचे तुमचे एकत्रित या ठिकाणी जमा केले जाऊ शकतात। तर दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट या ठिकाणी होऊ शकते, एक म्हणजे दोन्ही हप्ते तुम्हाला 3000 रुपयाचे जानेवारी आणि डिसेंबरचे एकत्रित दिले जाऊ शकतात, किंवा डिसेंबरचा एकच हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये देखील जमा केला जाऊ शकतो। तर आता बघा या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती आहे ती अजून पुढे आलेली, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवण्याची देखील मागणी लाडक्या बहिणींकडून केली जात आहे। अनेक महिला या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, काही महिलांनी फॉर्म भरायचे राहून गेलेले आहेत, तशी देखील मागणी या ठिकाणी केली जाते, परंतु अजूनपर्यंत नवीन फॉर्म जे आहेत ते चालू झालेले नाहीत। याबद्दल देखील सरकार लवकरच निर्णय घेऊ शकतं, फॉर्म पुन्हा भरून घ्यायची की नाही त्याच्याबद्दलचा, ज्या राहिलेल्या लाडकी बहिणी आहेत त्याच्याबद्दलचा। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला एकत्रित हप्ता जो आहे या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दिला जाऊ शकतो। सरकार त्याच्यावरती विचार करू शकतं, जर तशा पद्धतीचा विचार झाला किंवा तशा पद्धतीचा निर्णय घेतला तर तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती दिली जाईल। सध्या तरी डिसेंबरचा हप्ता मात्र तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये दिला जाईल, किंवा जर सरकारने असा निर्णय घेतला की डिसेंबरचा आणि जानेवारीचा मकर संक्रांती निमित्त सणानिमित्त हप्ता जो आहे तो एकत्रित द्यायचा, तर त्याच्याबद्दलचं जर अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल। परंतु तुमचा डिसेंबरचा हप्ता मात्र नक्की या ठिकाणी भेटणार आहे डिसेंबर महिन्यामध्येच। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करावं, पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।